ओके, ठीक आहे. कुठे होतो आपण? ठीक आहे, लेट काय असतो? लेटची आपण व्हॅल्यू जे असतो ती चेंज करू शकतो, आणि ठीक आहे कॉन्स्ट जे असतो ते आपण काय करू शकतो, व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. ठीक आहे, लेट इज मॉडर्न वे टू डिक्लेअर व्हेरिएबल हुज व्हॅल्यू कॅन चेंज लेटर इन प्रोग्राम. आपण बघितलं एक्झाम्पल मध्ये की याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत होतो. ठीक आहे, बट आपण जसं कॉन्स्टवर आलो तर कॉन्स्टचं काय होतं, व्हॅल्यू नेव्हर चेंज म्हणजे थ्रू आउट. ठीक आहे, कॉन्स्ट यूज वेन द व्हॅल्यू शुड स्टे सेम. ठीक आहे, थ्रू आउट द प्रोग्राम म्हणजे कॉन्स्ट म्हणजे काय, कॉन्स्टंट. ठीक आहे, एकदाचा कॉन्स्टंट देऊन आपण व्हॅल्यू असाइन केली. ठीक आहे, एबीसी कॉलेज, त्याला आपण कधी चेंज करू नाही शकत. ठीक आहे, कारण की तो आपल्याला एरर फेकतो. आपण जे एक्झाम्पल बघितलं सेम. ओके, सो कधी बी डिफरन्स काय असतो हे कधी बी लक्षात ठेवा. ठीक आहे, काय डिफरन्स आहे, लेट ची व्हॅल्यू असते ती चेंज होऊ शकते. ठीक आहे, कॅन चेंज म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते. ठीक आहे, कॉन्स्टंट काय असते, व्हॅल्यू स्टेज सेम थ्रू आउट द प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू कधीच बदलणार नाही. ठीक आहे, सेम राहणार. तुम्ही ती चेंज करायला गेलं तुम्हाला काही, ठीक आहे, एरर येईल. ठीक आहे, काय, आयडेंटिफायर नेम ऑलरेडी डिक्लेअर म्हणजे काय, नेम ऑलरेडी आपण डिक्लेअर केले, तुम्ही परत डिक्लेअर नाही करू शकत. पण लेट केलं तर काय होईल, लेट नेम व्हॅल्यू चेंज होऊन जाईल. ठीक आहे, आता सेम आपण हे दोन्हींचा डिफरन्स झाला. ठीक आहे, हा कधी लक्षात ठेवा, लेट आणि कॉन्स्ट मध्ये एवढा डिफरन्स आहे. लेटची आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू नंतर असाइन किंवा चेंज करू शकतो, कॉन्स्टंटची आपण नाही करू शकत. ती काय असते, कंटिन्यू सेमच असते. ओके, आता ठीक आहे, असाइनिंग अँड चेंजिंग द व्हॅल्यू. ठीक आहे, पुटिंग व्हॅल्यू इन टू व्हेरिएबल इज कॉल्ड असाइनमेंट, अँड वी कॅन यूज इक्वल टू साइन टू असाइन व्हॅल्यू. ठीक आहे, सिम्पल एक टॉपिक आहे. ठीक आहे, ते काय म्हणताय की जर व्हॅल्यू पुट करायचं असतील आपल्या व्हेरिएबल मध्ये तर आपण काय करतो, असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे, आपण जे ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो, असाइनमेंट ऑपरेटरचा आपण काय करतो, व्हॅल्यू जे त्या व्हेरिएबलला असाइन करतो. ठीक आहे, जे की आपण इथे एक्झाम्पल बघितलं, याच्याने काय होतं, ठीक आहे, हे काय, ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे, आणि एक आहे व्हेरिएबलचं नेम. आता याला व्हॅल्यू कसं काय असाइन केले आपण, या असाइनमेंट ऑपरेटरने. ओके, तो तेच त्यांची डेफिनेशन आहे की पुटिंग द व्हॅल्यू इन टू व्हेरिएबल इज कॉल्ड असाइनमेंट. ठीक आहे, वी यूज साइन इक्वल टू असाइंड व्हॅल्यू. ठीक आहे, जसं इथे गेले त्यांनी एक्झाम्पल, त्यांनी इथे घेतलं की लेट मार्क्स, आणि इथे काय केलं, व्हॅल्यू जे ती असाइन केली. ठीक आहे, त्याच्यानंतर परत त्या मार्क्सची व्हॅल्यू चेंज करून, आणि आता आपण हे एक्झाम्पल बघू की लेट आपल्याला किती सिम्प्लिफाय करून देतं. जर तुम्ही एकदा जरी डिफाईन केलं, ठीक आहे, लेटने, लेट आपण लिहू इथे व्हेअर डॉट फाईलचं नाव. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे येऊ, तेच एक्झाम्पल आपण इथे कॉपी अँड पेस्ट करू. बघा, आपण काय यूज केले, लेट केले तर काय होते, यांची ऍडिशन होते, बरोबर. ठीक आहे, 90 आणि 90 प्लस काय होते, 5 होते. आपल्याला प्रिंट मध्ये काय येते, 95. सर्वात आधी व्हॅल्यू काय होती, 17 असाइन केली या व्हेरिएबलला. 17 नंतर काय असाइन केली, 90 केली. 90 नंतर काय केली, 90 मध्ये 5 ऍड केले, तर किती होत आहे, 95. म्हणजे बॉक्सला पहिली व्हॅल्यू काय आली असेल, 70. दुसऱ्यांदा काय केलं, ती व्हॅल्यू काढली 70 आणि काय टाकली आपण, 90 टाकली. 90 नंतर काय केलं, त्याच्यात 5 ऍड केले, म्हणजे किती झाले टोटल, 95. ठीक आहे, म्हणजे या दोन्हीची ऍडिशन झाली. ओके, या 90 आणि याची 5ची. ओके, मग व्हॅल्यू कसं काय होल्ड करते, ते होल्ड करते या असाइनमेंट ऑपरेटर. आता हे टाकलं तर काही काय आलं, सिंटॅक्स एरर अनएक्सपेक्टेड आयडेंटिफायर ऍडव्हान्स. ठीक आहे, म्हणजे त्याला एक्सपेक्टेड नाहीये. ठीक आहे, बिहेवियर आता परफेक्ट आला. आता काय आलं, याच्यात काय स्टोअर झाली, ही व्हॅल्यू स्टोअर झाली. तो सेम हे असतं असाइनमेंट अँड चेंजिंग व्हॅल्यू. ठीक आहे,
आता हे बोलले ठीक आहे. आता हा बिग इंटरेस्टिंग पॉईंट आहे की यू कॅन डिक्लेअर मेनी व्हेरिएबल्स टुगेदर, म्हणजे तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे असतील युजिंग सेम कीवर्ड, ठीक आहे. तर ते बी आपण करू शकतो. इथे आलो तर इथे काय झालंय, लेट नेम सिटी, ठीक आहे, एज, परत वाटलं इज स्टुडंट, तर आपण इथे ते बी ऍड करू शकतो इज स्टुडंट, फक्त हे सेमीकोलन असेल ते येईल लास्टला, ठीक आहे. आपण करूया इथे ट्रू आणि हे लास्टला हे टाकलं. आता याच्याने जर आपल्याला चेक करायचं असेल ठीक आहे, आपण काय करू, कन्सोल डॉट लॉग, जर आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असेल काय करू, इज स्टुडंट आणि ते प्रिंट करून काय आलं, ट्रू. म्हणजे काय, एकदाच कीवर्ड डिफाईन केला, त्याच्यानंतर आपण फक्त काय केलं, नाव डिफाईन करत गेलो व्हेरिएबलचं, नेम एज, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढे फक्त त्याला व्हॅल्यू असाइन करत गेलो, बरोबर. याच्याने काय आलं आपलं, आपण कीवर्ड एकदा यूज केला पण आपण डिफरंट डिफरंट व्हेरिएबल सेम कीवर्डने यूज करू शकतो, ठीक आहे. बट याच्यात प्रॉब्लेम आपण एवढाच आहे की आपण परत इथे कॉन्स्ट असाइन नाही करू शकत, मग तो काय होऊन जाईल, एक डिफरंट एक कीवर्ड ऍड होऊन जाईल इथे, ओके, म्हणजे कॉन्स्टचा, ठीक आहे. तर तसं नाही करायचं, एक कीवर्ड द्यायचा सर्वात आधी लेट, आणि त्याच्यानंतर व्हेरिएबलचे नाव डिफाईन करत इथे डेटा टाईप कोणताही वापरला तर चालतो. आपण आता इथे बुलियन यूज केल्याबरोबर इथे स्ट्रिंग आणि इथे नंबर केलाय, ठीक आहे. तर याप्रमाणे आपण एकदाच असाइन करून हे पण यूज करू शकतो. सो नेक्स्ट काय आपला पॉइंट असतो, ठीक आहे, तो असणार आहे हा डेटा टाईपचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता सर्वात आधी आपण आज काय बघितलं, मी एक समरी देतो, त्याच्यानंतर तुमची एक्सरसाइज आहे, ठीक आहे, की तुम्हाला सॉल्व करायचे, ओके. तर आपण काय बघितलं, सर्वात आधी इंट्रोडक्शन व्हेरिएबल्स, ओके. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, रूल्स फॉर नेमिंग अ व्हेरिएबल, ठीक आहे. आपण रूल मध्ये काय बघितलं की व्हेरिएबल असतात ते लेटर, डिजिट किंवा अंडरस्कोरने स्टार्ट, डिजिटने स्टार्ट नाही करू शकत, पण कंटेन आपण लेटर करू शकतो, डिजिट करू शकतो, अंडरस्कोर आणि डॉलर साइन, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट, ओके, म्हणजे डिजिटने आपण व्हेरिएबलचं नेम कधी स्टार्ट नाही करायचं, ओके. त्याच्यानंतर होतं यू कॅनॉट हाऊ स्पेस, व्हेरिएबल्स मध्ये आपण कधीच स्पेस नाही द्यायचं. त्याच्यानंतर बोललो की रिझर्व जे कीवर्ड आहे, ठीक आहे, जावास्क्रिप्टचे, म्हणजे लेट, क्लास आणि फंक्शन ते यूज नाही करायचे. आणि केस सेन्सिटिव्ह काय असते, म्हणजे डिफरंट ट्रीट करते व्हेरिएबलला जावास्क्रिप्ट, ओके. सो हे सर्व आपले नेमिंग रूल झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय आलो, व्हेरिएबल लेट आणि कॉन्स्टचा डिफरन्स बघितला. त्याचा डिफरन्स काय होता, सर्वात आधी आपला जो वॅर आहे, ठीक आहे, वॅरने आपण व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, तो काय झालाय, ओल्ड वे झालाय, आणि तो कन्फ्युज करायचा डेव्हलपरला. डेव्हलपर काय यूज करता, मोस्टली लेट आणि कॉन्स्ट, ठीक आहे. आता लेटचा यूज काय असतो, लेट ची व्हॅल्यू जी असते, ठीक आहे, ती आपण चेंज करू शकतो, ठीक आहे, थ्रू आउट द प्रोग्राम, पण याची करू शकतो आपण व्हेरिएबल कॉन्स्टंटची नाही करू शकत, ठीक आहे. असते कंटिन्यू जी असते ती सेम असते, ठीक आहे. तसंच आपण त्याच्यानंतर काय बघितलं, असाइन अँड चेनिंग द व्हॅल्यूज, ठीक आहे. याच्यात काय अर्थ होतो, पुटिंग व्हॅल्यू इन द व्हेरिएबल, आपण काय यूज करतो, असाइनमेंट ऑपरेटर असतो, ठीक आहे. याला काय म्हणतात, ऑपरेटर म्हणतात. हे काय करतं, आपण जसं आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं, ठीक आहे, व्हॅल्यूज असाइन करायचं असेल तर आपण काय करतो, ते यूज करतो, ठीक आहे, आणि व्हॅल्यू पुढे लिहून देतो. आता सेम आपण इथे काय केलं, इन लास्ट लाईन जावास्क्रिप्ट फर्स्ट लुक ॲट करंट व्हॅल्यूज, ठीक आहे. तर आधी जावास्क्रिप्टने काय केलं, करंट व्हॅल्यू मध्ये बघितलं, ती किती होती, 70, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण असाइन कोणती केली, मार्क्स मध्ये नंतर केली 90 केली, ठीक आहे. 90 नंतर काय केले, परत त्या मार्क्सला आता किती स्टोर झाले याच्यात व्हॅल्यू, आता व्हॅल्यू स्टोर झाली 90, मग 90 आणि काय केलं, फर्स्ट फ्लाय केलं, म्हणून किती झाले आता होल्ड 95, ठीक आहे. विच इज 90, ऍड 5 टू इट अँड स्टोर न्यू रिझल्ट 95 अँड बॅक इट इन टू मार्क्स, ठीक आहे. परत काय केलं त्याने, या मार्क्स मध्ये ही 95 होती ती व्हॅल्यू आपल्याला स्टोर करून दिली, ओके. आणि त्याच्या आता आपण काय बोललो, यू कॅन ऑल्सो डिक्लेअर मेनी व्हेरिएबल्स टुगेदर, म्हणजे एकदा कीवर्ड यूज केला आपण लेट, त्याच्याने आपण डिफरंट डिफरंट, ठीक आहे, व्हेरिएबल आपण म्हणजे डिफरंट डिफरंट बॉक्सेस आपण बनवू शकतो, ठीक आहे. याच्यात त्यांनी नेम, एज आणि सिटी हे टाकले, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक याच्यात एकदाच कीवर्ड यूज केला आणि
एक एक ठीक आहे व्हॅल्यू टाकत येईल. आता पुढचा पॉईंट काय आपलं डेटा स्टोअर, की जो ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे डेटा टाईपचा. ठीक आहे, यू कॅन डेटा टाईप यू कॅन स्टोअर. ठीक आहे, सो व्हेरिएबल कॅन स्टोअर डिफरंट काइंड ऑफ व्हॅल्यूज. आपण सर्वात आधी टाईप, ठीक आहे, म्हणजे जो टॉपिक बघितला होता तो कोणता होता, डेटा टाईपच होता बरोबर. मग त्याचा यूज कशासाठी होतो, आपण व्हेरिएबल जेव्हा असाइन करायचो आपण, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो कोणत्या टाईपचा डेटा आहे तो डिफरन्शिएट करायला आपण काय करायचो, डेटा टाईप लिहायचो. इथे तेच बोलले की व्हेरिएबल कॅन स्टोअर डिफरंट काइंड ऑफ व्हॅल्यूज. जावास्क्रिप्ट डिसाइड द टाईप ऑटोमॅटिकली बरोबर, बेस्ड ऑन द व्हॅल्यू यू गिवन इट. म्हणजे जर लेट एज 20 लिहिलं तर तो ऑलरेडी कसं काय मिनिंग होतोय की हा होल नंबर आहे और डेसिमल नंबर. आपण बघितलं होतं त्या टाइप्स मध्ये की जावास्क्रिप्टला सांगायची गरज नाही आपल्याला की हा फ्लोट आहे, डेसिमल आहे, लॉंग आहे, डबल आहे. बाकीच्या लँग्वेज साठी ठीक आहे, आपण फक्त काय करतो व्हेरिएबल डिफाईन करतो आणि त्याच्या पुढे नंबर ऍड करून देतो. सेम कसं आहे स्ट्रिंगचं आहे. ओके, स्ट्रिंगला आपण काय करतो नेम लिहितो. ठीक आहे, इथे त्यांनी काय केलं एक लेट व्हेरिएबल घेतला नेम आणि डबल कोड, सिंगल कोड आणि बॅकटिक्स. ठीक आहे, आपण हे तीन गोष्टी बघितल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यात त्यांनी काय केलंय की डबल कोड मध्ये एक टेक्स्ट टाकलाय बरोबर सॅम, आणि त्याचा मिनिंग ऑफ काय करते जावास्क्रिप्ट काय समजते याला की हे ऑलरेडी कोड्स मध्ये म्हणजे काय असेल, हे असेल एक टेक्स्ट आहे. टेक्स्ट मध्ये कोणता डेटा टाईप, स्ट्रिंग डेटा टाईप. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बुलियन. ठीक आहे, बुलियनचा काय अर्थ असतो, आपण करतो कंपॅरिझन आणि तिथे कंडिशन येतात त्याच्यासाठी. ओके, सो ओनली टू व्हॅल्यूज ट्रू और फॉल्स. मग व्हेरिएबल मध्ये आपण हे बी स्टोअर करू शकतो बुलियन. त्याच्यानंतर होतं अनडिफाईन. ठीक आहे, अनडिफाईन म्हणजे काय, द व्हेरिएबल इज डिक्लेअर बट नॉट गिवन द व्हॅल्यू. आपण कुठे यूज केला आता लेट आपल्याला काय करतो अनडिफाईन यूज करायला हे देतो बरोबर, की पहिले आपण लिहत नाही. ठीक आहे, एज ओके सॉरी, पहिले आपण लिहिताना काय करतो आपण एज म्हणजे व्हेरिएबलला असाइन करत नाही. ठीक आहे, व्हॅल्यू. मग तो काय त्याचा टाईप काय होऊन जातो अनडिफाईन, पण आपण नंतर त्याला व्हॅल्यू असाइन करू शकतो. मग हे कोण आपल्याला अलाव कोण करते, आपल्याला लेट कीवर्ड अलाव करतो. ठीक आहे, या अनडिफाईन याच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर कोणतं आहे नल. नल म्हणजे काय असतो नो पर्पज व्हॅल्यू. डेव्हलपर काय करतो स्वतःच जर एखाद्या ठिकाणी व्हॅल्यू द्यायची नसेल तर त्याला काय डिफाईन करतो याच नल डिफाईन करतो. ते आपण काय बघितले होते सर्व डेटा टाइप्स. ठीक आहे, कोणते डेटा टाइप्स होते आपले प्रिमिटिव्ह. सेम आपण कोणते बघितले होते नॉन प्रिमिटिव्ह, पण जे की आपण लेट हे कॉन्स्ट आणि लेट यूज करून डिफाईन करू शकतो आणि व्हॅरने पण डिफाईन करू शकतो किंवा डिक्लेअर करू शकतो आपले व्हेरिएबल. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याला एक दिलंय आता डिफरन्स. ठीक आहे, हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असतो व्हॅर लेट वर्सेस कॉन्स्टचा. ठीक आहे, यांचं तुम्हाला एकदा मिनिंग समजलं तुम्ही प्रोग्राम जेव्हा लिहिणार, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कळून जाईल की कुठे तुम्हाला लेट यूज करायचं व्हेरिएबल आणि कुठे कॉन्स्ट यूज करायचं. ओके, सो त्यांनी इथे एक्झाम्पल दिले. ठीक आहे, कॅन चेंज द व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅर मध्ये यस. ठीक आहे, लेट मध्ये यस, म्हणजे यांची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. बट कॉन्स्ट मध्ये करू शकतो का, नाही करू शकत. का बरं, कॉन्स्ट म्हणजे कॉन्स्टंट थ्रू आउट द प्रोग्राम त्याची व्हॅल्यू सेमच राहील. ठीक आहे, कॅन यू रिडिक्लेअर इट. ठीक आहे, यस. ठीक आहे, व्हॅर मध्ये करू शकतो, याच्यात लेट मध्ये नाही आणि कॉन्स्ट मध्ये मी नाही करू शकत. ठीक आहे, मस्ट गिवन व्हॅल्यू व्हॅल डिक्लेअरिंग. ठीक आहे, व्हॅर मध्ये नाही करू शकत, लेट मध्ये नाही करू शकत. ठीक आहे, 9 दिले बरोबर. म्हणजे जेव्हा आपण डिक्लेअर करतो, ठीक आहे, व्हेरिएबल त्या व्हॅल्यू द्यायलाच पाहिजे का असं आहे का. ठीक आहे, याच्यात नाही दिली चालते, याच्यात नाही दिली चालते, पण कॉस्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यू देवाच लागते. ठीक आहे, रिकमेंडेड फॉर मॉडर्न कोड आपल्याला व्हॅर नाही सांगता बरोबर, कारण ते कन्फ्युजिंग करतं आपल्याला. लेट आणि कॉस्ट आपण कंटिन्यू म्हणजे आता मॉडर्न डेव्हलपमेंट मध्ये फक्त लेट आणि कॉस्ट आपण यूज करतो. ओके, ठीक आहे, तर आपण काय भेटलं आता डेटा टाइप्स. ठीक आहे, कोणकोणते डेटा टाइप्स आपण स्टोअर करतो. ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये, आणि त्यानंतर आपण बघितलं असाइनिंग अँड चेंजिंग द व्हॅल्यू. आता आपण एक ब्रेक घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं एक्सरसाइज राहणार आहे. ठीक आहे, 5 क्वेश्चनची जी की तुम्हाला सॉल्व करायची स्वतः. ठीक आहे, आतापर्यंत आपण जेवढा पार्ट बघितला त्याच्यावर एक स्मॉल एक्सरसाइज आहे, तुम्हाला ती सॉल्व करायची. ठीक आहे, मग तुम्ही इंटरनेटची हेल्प घेऊ शकता, बट स्वतः ट्राय करा. ठीक आहे, एक सिंपल एक फक्त व्हेरिएबल वगैरे डिफाईन करायचे तुम्हाला
5च क्वेश्चन आहे, ठीक आहे, लवकर ट्राय कर. झालं की मला एकदा मेसेज कर, मी शेअर करतो तुम्हाला क्वेश्चन पेपर. ओके, ठीक आहे, हे तुमचे एक्सरसाइज आहे, हे आता सॉल्व करा, ठीक आहे. लास्ट हे 5 क्वेश्चन ट्राय करा, आणि काय आलं तर मला मेसेज करा, मग आपण परत मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल जर कोणता पार्ट तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतोय. बट मग ऍटलिस्ट ट्राय करा, मग तुम्हाला कळेल तुम्हाला किती जमतंय, आतापर्यंत किती समजलं, ठीक आहे. करा की झाले. जर काही प्रॉब्लेम असतील तर इथे मेसेज करू शकता, मग आपण त्याच्यावर मी स्वतः सोल्युशन आपण स्टेप बाय स्टेप, ठीक आहे, ट्राय करू आणि सॉल्व्ह करू तुम्ही. बाकी ज्यांचं झालंय सर्वांचं झालं असेल तर आपल्याला नेक्स्ट टॉपिक मग आपण कंटिन्यू करू, ठीक आहे. आणि जर नसेल झालं, ठीक आहे, मला मेसेज करा सर्वांनी की कम्प्लीट आहे असं, मग आपण पुढे लगेच नेक्स्ट टॉपिक घेऊन जाऊ आपण. ओके, ठीक आहे. तर आपण जो आपला टॉपिक आहे नेक्स्ट, आपण डॉक्युमेंटेशन वरती पुढचा एक टॉपिक एक्सप्लेन करतो तुम्हाला अजून. ठीक आहे, तर आता ते काय बोलले 9 टॉपिक काय ज्या कॉमन मिस्टेक असतात, ठीक आहे, ज्या बिगिनर म्हणजे आता तुम्ही नवीन नवीन, ठीक आहे, कोड स्टार्ट करणार, ठीक आहे, लिहायला, तर काय करतात, सर्वात पहिली काय असते, फॉरगेटन सेमीकोलन, ठीक आहे. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करतो पण आपण लास्टला, ठीक आहे, हा सेमीकोलन आपण ऍड करत नाहीत. काय होतं त्याच्याने वर्स, ठीक आहे. आता जावा स्क्रिप्ट याला इग्नोर करते कारण की ती लूजली टाईप लँग्वेज आहे, ठीक आहे. बाकीच्या लँग्वेज राहिला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जावा किंवा दुसरी लँग्वेज राहिली तर तुम्हाला एरर थ्रो करेल, ठीक आहे, हा सेमीकोलन जर तुम्ही ऍड केल्याने. जावा सी प्लस प्लस मध्ये या सेमीकोलन कोलन ह्या सिंटॅक्स जास्त त्या खूप स्ट्रॉंगली ते म्हणजे कंपायलर असतं ते आपलं चेक करतं, पण जावास्क्रिप्ट मध्ये तसं राहत नाही. बट बेस्ट प्रॅक्टिस काय असते, प्रत्येक व्हेरिएबलचा लास्टला डिक्लेरेशनला जो असतो, ठीक आहे. आपण इथे एक मी फाईल ओपन करतो, परत स्क्रीन तुम्हाला विजिबल, एक मिनिट फाईल ओपन करून मी स्क्रीन विजिबल करतो. ओके, सो काय बोलले ते की सेमीकोलन कधीही द्यायचा, ठीक आहे, व्हेरिएबल जेव्हा एंड होतो तेव्हा लास्टला. आता हे वर्क होऊन जाईल कारण जावास्क्रिप्ट मध्ये हे चालतं, बट जावा मध्ये आपण जर, ठीक आहे, किंवा सी प्लस प्लस राहिली, आपण हा सेमीकोलन मिस केला तर आपल्याला काय होतो, एरर थ्रो होतो. त्यामुळे कधीही इथे सेमीकोलन, ठीक आहे, जावास्क्रिप्ट मध्ये ऍड करून द्यायचं, ठीक आहे. यूज रिव्हर्ड कीवर्ड ऍज अ नेम, ठीक आहे. रिझर्व कीवर्ड आपण कधीच यूज नाही करायचं व्हेरिएबलचं नाव डिफाईन करताना. आपण सर्वात आधी बघितलं बरोबर, हे लेट लेट आपण दोनदा यूज केले होते, ठीक आहे. याच्याने काय झालं, हा काय आहे, रिझर्व कीवर्ड आहे, लेट झाला. आता इथे कॉन्स जरी टाकला, ठीक आहे, तुम्ही, किंवा व्हॅर जरी टाकला किंवा त्याच्यानंतर फंक्शन लिहिलं किंवा क्लास लिहिलं, ते काय होईल, एरर थ्रो करेल. का बरं, हे काय असतं, रिझर्व कीवर्ड असतात, प्रत्येक लँग्वेज मध्ये असतं, ठीक आहे.
त्यामुळे हे कधीच यूज नाही करायचे. ठीक आहे, जे सिंपल नाव असतं व्हेरिएबलचं तसं द्यायचं. आता याला काय द्यायचं, फॉर एक्झाम्पल नंबर द्यायचं. ओके, ट्राईंग टू चेंज कॉन्स्ट. ठीक आहे, कॉन्स्टची व्हॅल्यू आपण चेंज करायला जातो मोस्ट टायमाला. ठीक आहे, तर हे कधीच करायचं नाही. बघून घ्यायचं आपण ऑलरेडी कोणतं व्हेरिएबल आपण डिफाईन कशाने केले. ठीक आहे, जर कॉन्स्टने केला असेल तर कधी चेंज, त्याची व्हॅल्यू कधी चेंज नाही होणार. याच्याने काय तुम्ही चेंज करायला गेले तर तुम्हाला भेटेल एरर. त्यामुळे कधी चेक जेव्हा डिक्लेअर करू तेव्हा बघायचं की लेट आहे की कॉन्स्ट आहे. ठीक आहे, लेट असेल तर आपण चेंज करू शकतो, कीवर्ड यूज केलेला असेल तर. कॉन्स्टंट असेल, कॉन्स्ट यूज केला असेल तर कॉन्स्टंटची व्हॅल्यू कधीच चेंज नाही होत. ठीक आहे, सेम काय युजिंग अ व्हेरिएबल बिफोर डिक्लेअरिंग इट. ठीक आहे, आता हे काय केलंय आपण, इथे काय केलं, पहिले व्हेरिएबल हे करून टाकलं. ठीक आहे, म्हणजे कन्सोल लॉग व्हेरिएबल केलं. याच्याने काय होईल, आपल्याला एरर येईल. ओके, की आपण ऑलरेडी याच म्हणजे जी व्हॅल्यू आपण डिक्लेअरच केले नाही ती आपण सर्वात आधी यूज करूच नाही शकत. ठीक आहे, इथे आपण बघू, कारण की कोड हा एक्झिक्यूट होताना कसा होतो, लाईन बाय लाईन होतो. त्याला कमेंट करू आपण. आता बघू की याला एरर काय येईल. मी आलो आणि इथे गेलं. ठीक आहे, काय आलं, सिटी इज नॉट डिफाईन, आणि तेच आपण कुठे यूज केलं. मी डिफाईन करतो इथे. आता काय होईल, सर्वात आधी सिटीला व्हॅल्यू जाईल. व्हॅल्यू काय राहील, पुणे राहील, आणि त्याच्यानंतर काय प्रिंट होईल, त्याच्यानंतर प्रिंट होईल पुणे प्रिंट होईल. आता इथे काय होत होतं, इथे आपल्याला आपण कॉपी केलं, याला पेस्ट केलं. ठीक आहे, याला काय झालं, कन्सोल लॉग, परत एक मिनिट आपण एक फाईल बनवू परत. ठीक आहे, मे बी सांगेल का बरं झालंय तुम्हाला, पण आता एक्सप्लेनेशन पुरती बिगिनर लेवलला तुम्ही याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे, ते मिस्टेक काय सांगताय त्याच्यात. ओके, कन्सोल लॉग सिटी, आणि अरे हे कट करावं लागेल आपल्याला, किंवा मेमरी क्लिअर करावं लागेल. एक मिनिट, आपण एक डिफरंट ब्राउझर घेऊ, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, याच्यात ओपन करू आपण. ओके, स्क्रीन विजिबल असेल तुम्ही, इथे आलो आपण, आणि याच्यात गेलो सोर्स. काय करायचं असतं, आपल्याला जी व्हॅल्यू असते ती असाइन करायचं असेल, त्यामुळे कधीच हे दोन्ही मिक्स नाही करायचे. ठीक आहे, कधी काय करायचं, हा एकच असाइनमेंट ऑपरेटर यूज करायचा. ओके, सो ठीक आहे, आता आतापर्यंत आपण व्हेरिएबलच्या जेवढ्या बेसिक्स होत्या, ठीक आहे, त्या बघितलंय. ठीक आहे, व्हेरिएबल काय आपण ते समजलंय. ओके, व्हेरिएबल कशासाठी यूज करतो आपण तेही बघितलं. ठीक आहे, व्हेरिएबलचा यूज काय, व्हेरिएबल नसलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम येतात, व्हेरिएबल असला आपण डिक्लेअर करतो तर आपला कोड किती रियुजेबल, मॅनेजेबल होऊ शकतो किंवा रिडेबल होऊ शकतो. व्हेरिएबल मध्ये किती टाईपचे कीवर्ड असतात ते बघितले आपण, लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. ठीक आहे, आपण मॉडर्न मध्ये कोणते यूज करतो, फक्त कॉन्स्ट आणि लेट यूज करतो, आणि व्हॅर का बरं नाही यूज करत, तर मॉडर्न डेव्हलपमेंट मध्ये ते मोस्ट ऑफ डेव्हलपर यूज नाही करत. ठीक आहे, यूज कोणता करतो आपण, लेट आणि कॉन्स्ट. लेट कॉन्स्ट मध्ये काय डिफरन्स असतो, लेटची व्हॅल्यू जी असते ती चेंज होऊ शकते, कॉन्स्टची व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही, ती कंटिन्यू काय असते, कॉन्स्टंट असते. आपण नेमिंग व्हेरिएबल बघितले की रूल काय. ठीक आहे, व्हेरिएबल डिफाईन करायचे आपण ते बघितले. पहिला रूल काय सांगतो की नेम मध्ये लेटर, डिजिट, अंडरस्कोर आणि डॉलर साइन कंटेन होऊ शकतो, बट तो जो नंबर असेल तो कधीच डिजिटने चालू नको व्हायला. ओके, त्याच्यानंतर त्याचा स्पेस नको राहायला. अजून कोणते होते का, इथे असेल बघा, रिझर्व कीवर्ड कधीच यूज नाही करायचे, लेट, कॉन्स्ट, क्लास किंवा फंक्शन. ठीक आहे, ते लँग्वेजचे रिझर्व कीवर्ड असतात. त्याच्यानंतर केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे, आपण बोललो की एज आणि कॅपिटल एज जर आपण डिफाईन केलं तर ते दोन्ही जर डिफरंट ट्रीट करतो. ओके, कधी बी कॅमल केस यूज करायची व्हेरिएबल डिफाईन करताना. तर आतापर्यंत आणि आपण हे बघितलं की असाइन अँड चेंजिंग व्हॅल्यू, याच्याने काय होतं, आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करून व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकतो. ठीक आहे, तसंच जर आपल्याला वाटते की एकदाच कीवर्ड डिफाईन करायचं लेट आणि त्याच्या व्हॅल्यू द्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे, एका द्यायचं, तर आपण तेही
देऊ शकतो. फक्त आपल्याला काय ऍड करावं लागतो, लेट एकदाच कीवर्ड, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नेम, त्याच्यानंतर असेल त्याची व्हॅल्यू कॉमा, परत व्हेरिएबल नेम, व्हॅल्यू कॉमा, व्हेरिएबल नेम, असाइनमेंट ऑपरेटर आणि व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर सेमीकोलन. तो हा त्याचा सिंटॅक्स असतो. ठीक आहे. तर इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असेल तर मला इथे मेसेज करा, आपण मध्ये डिस्कस करू. परत नसेल तर मी तुमची अटेंडन्सचा आता स्क्रीनशॉट घेतोय, त्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. ठीक आहे. एक मिनिट द्या फक्त. ओके, लेफ्ट अटेंडन्स आधी लेफ्ट नको कोणीच, मी सांगेल. जर प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही होऊ शकता. ठीक आहे. ओके, आता लेफ्ट झालं तर चालेल. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम नसतील तर. तुमची अटेंडन्स झाले, जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. ओके, तुम्ही लेफ्ट होऊ शकता.